बघूयात 8 गुन्ह्याचा लॉट आहे 4300 रुपये. मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये बाजारमध्ये तुम्हाला किती रुपयाने घसरण दिसते सांगा, फास्ट कमेंट करा. ज्यांनी काल व्हिडिओ बघितला त्यांना पूर्णतः माहिती समजली असेल की कालच्या तुलनेमध्ये बाजारामध्ये आपल्याला किती रुपयाने घसरण दिसते. 4300 रुपये. कांदा जर बघितला तर 70+ MM साईज कांदा आहे. कांदा गारवा कलरचा कांदा आहे आणि सुहास जाधव ठीक आहे, विशाल नळे कदम अण्णा यांचा ठीक आहे, चिंतामण ठोंबरे 230 गाडी आव काय बरोबर. 4300 रुपये. आणि हा 8 गुन्ह्याचा लॉट आहे. ठीक आहे, बघूया पुढे. ₹3500 रुपये चालू आहे. पुढे एक 2-3 लॉट आहेत मोठे साईज कांदे ते तेवढे बघूयात. तोपर्यंत गोल्टाचे लिलाव आहेत ते सुद्धा बघूयात. 3500 रुपये. 3700 रुपये. मोठे साईज कांदा आहे 3700 रुपये गेला. बघूयात पुढे. शरद मोरे मध्ये आहेत 3 रुपये. विकास म्हणत आहेत 4 ते 5 रुपये. विनोद म्हणत आहेत 5 ते 6 रुपये. अंदाज लावा फास्ट. मी तर सांगणार आहे तुमचा अंदाज. जर तुम्ही दररोज बघत असाल तुम्हाला माहिती समजली असेल, अंदाज कळला असेल, सांगू शकता. मोठ्या कांद्याला घसरण आहे पण गोल्टा गोल्टी आज ही डिमांड आहे. 3150 रुपये गेली. बघूया त्या साईडला लहान गोल्टी आहेत ते किती जाते बघूयात. 3000 रुपये. विनोद 5 ते 6. अजित मध्य म्हणत आहेत 4 ते 5. आप्पासाहेब खेडकर आपण तिथंच बघतो लिलाव. ₹4200 रुपये. गुलाबी कलरचा कांदा आहे. साईज जर बघितली तर 60-65 MM साईज कांदा आहे आणि 4200 रुपयाने गेलेला आहे. कालच्या तुलनेमध्ये तुम्हाला अंदाज काय वाटतो किती रुपयाने घसरण वाटते आज मार्केटमध्ये. आवक 50 गाडीने आज आवक वाढलेली आहे. बाजारावरती किती रुपयाने दबाव दिसतोय फास्ट कमेंट करा. एक 2 लॉट बघूयात आणि आपण दुसरीकडे जाऊयात. चला जरा पुढे. ₹42 कांदा बघू शकता. 9 गुन्ह्याचा लॉट आहे. ₹42 ठीक आहे. आणि त्याच साईडला त्याच कांद्याचा 2 नंबर साईज कांदा आहे 4000 रुपये गेला आहे. आणि त्याच कांद्याचा 3 नंबर कांदा हा 3800 रुपये गेला. मित्रांनो आज जर परिस्थिती बघितली तर गोल्टा गोल्टीमध्ये आहे परिस्थिती दिसते बरं का. त्याच्यामध्ये घसरण दिसत नाही पण जे मोठा साईज कांदा मोकळ साईज कांदा आहे त्याच्यामध्ये मात्र आज घसरण दिसत आहे. किती रुपयाने घसरण दिसत फास्ट कमेंट करा. देऊळगाव बारकू कोळबे म्हणत आहेत की 2 ते 3 रुपये. आप्पासाहेब ठीक आहे. देऊळगाव राजे दौंड ठीक आहे. आप्पासाहेब म्हणत आहेत की 6 ते 8 रुपये घसरण आहे असं म्हणत आहेत. ठीक आहे, म्हणू शकता. अंदाज लावा प्रत्येकाने. जर परिस्थिती समजत नसेल तर लाईव्ह व्हिडिओ बघून काय उपयोग आहे. फास्ट सांगू शकता की कालच्या तुलनेमध्ये आज बाजारामध्ये किती रुपये घसरण दिसते आहे. बघा इकडं खलिपांचा लिलाव बघूयात. पुन्हा इकडं विघ्नहर्ता यांचा सुद्धा लिलाव बघूयात.